श्री स्वामी समर्थ. मी आज आपल्याशी असे एका अनोळखी नात्याबद्दल बोलणार आहे जे स्वामी सेवेतून निर्माण झाले. श्री स्वामी समर्थ. ही कथा भावनिक आहे, पण कोणावर सूड, द्वेष किंवा दोषारोप न करता स्वतःचा स्वाभिमान आणि नात्याची किंमत सांगते. कथा. भाऊ मानलं, पण नात्याची किंमत नाही. मी त्याला रक्ताचा भाऊ नव्हे, पण मनाचा भाऊ मानलं होतं. प्रत्येक संकटात त्याच्या पाठीशी उभे राहिले, त्याच्या आनंदात आनंद मानला, दुःखात आधार दिला. माझ्याकडे जे होतं ते त्याच्यासाठी मनापासून दिलं. त्याच्याकडून कधी काही मागितलं नाही, फक्त थोडं प्रेम आणि आपल्या नात्याची किंमत, एवढीच अपेक्षा होती. पण दिवस बदलले. हळूहळू त्याच्या बोलण्यातला आपलेपणा कमी झाला. माझ्या भावना त्याला क्षुल्लक वाटू लागल्या. माझ्या अश्रूने त्याचं मन कधीच हेलावलं नाही. तो वारंवार अशी वागणूक द्यायचा की रात्रभर रडून उशिरी जायची. मी विचार करायची, चूक माझी आहे का, की मीच नातं जास्त मनापासून जपलं. एके दिवशी स्वामी समर्थांच्या चरणी बसून मी रडत होते. मनात एकच प्रश्न होता, स्वामी, मी एवढं प्रेम दिलं तरी मला ही वेदना का. जणू स्वामींचा आवाज कानात घुमला, बाळ, प्रेम करणे चुकीचे नाही, पण स्वतःचा स्वाभिमान हरवून कोणाच्या मागे धावणे योग्य नाही. प्रत्येकाला आपल्या प्रेमाची किंमत कळेलच असे नसते. जे नातं जपतात त्यांना जपा. जे वारंवार मन दुखावतात त्यांना स्वामींच्या स्वाधीन करून पुढे जा. त्या दिवसानंतर मी त्याच्याविषयी दोष ठेवला नाही, पण स्वतःला रडवणाऱ्या नात्यापासून थोडं दूर राहायला शिकले. आजही मी त्याच्यासाठी मनापासून प्रार्थना करते, पण आता माझं सुख कोणाच्या वागण्यावर अवलंबून नाही. कारण मला समजलं आहे, जिथे आपल्या प्रेमाची किंमत नसते तिथे शांतपणे मागे हटणं हीच खरी ताकद असते. श्री स्वामी समर्थ. माझी कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. श्री स्वामी समर्थ.